काही सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचा रणसंग्राम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि काही सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। तू किस पे डालतोस? आपण पंचांचा सन्मान करत आहोत। वेगळी माहिती वर्षाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान। टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स त्यांच्या वतीने मिळालेला आहे, त्यांचे मनपूर्वक आभार। या स्पर्धेला त्यांचे विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया। त्याचबरोबर जे स्पॉन्सर्स आहेत त्या स्पर्धेचे त्यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया। या अगोदर आपण अनाउन्समेंट आपण केलेली आहे, परंतु पुनश्च एकदा ती अनाउन्समेंट आपण करणार आहोत आणि काही सन्मान आता मुख्य व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचा आपण करत आहोत। तेरे सर्विस पे आ जा बेटा, तेरे सर्विस पे आ जा, तेरा सर्विस पे आ जा तू। मेरे सर्विस पे? हाँ मेरा क्या सर्विस? लवड़े तेरा काम है। हाँ इधर पूरा ये लवड़े मेरे एडिटिंग का काम, का झाटू मता मता का मैं लौड़ा मेरा ऑफिस का काम रहता है, झाटा मता भी मता बातें सुन रहे थे कैसा। मैं क्या पीटीसी का मुझे ठेका नहीं लेकर बैठा, सब करते बैठूँ मैं अकेला, बाकी लोग भी है ना, तो तू मता कुछ फर्क नहीं। 20 लाख लोग है उसमें से किसी को पकड़ ले उठा ले पीटी में काही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत। 40,000 है उसको उसमें से ले ले। मालकांना सन्मान होणार आहे, याच्या आपण सर्वांनी दक्षता घेऊया आणि त्यानंतर आपण आता पुढील रूपरेषेकडे वळत आहोत। सर्व संघांना मित्रांनो विनंती आहे, आपले शेवटचे फक्त 30 मिनिटं हवी आहेत। टीम एनआर वॉरियर्स, फौजी फायटर आणि बाकीच्या संघांना विनंती आहे, आपण सर्वांनी समोर या, आपण चांगले खेळलेले आहात आणि त्यासाठी आपण सर्वांना विनंती आहे मित्रांनो की आपण फक्त शेवटच्या 30 मिनिटांसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे। पीटीसी का टट्टा लौड़े का बाल। मेरा काम है मैच कवर करना, ना कि वैसे झाटू प्राइस सेरेमनी कवर। वो गए संडे अलग करा था ना, झकमरा नहीं करा था वो। अरे उस दिन पैसा थोड़ा ज़्यादा था, आज भी पैसा ज़्यादा ही है, ऐसे भी नहीं तो ले करना फिर। लौड़े तू अभी घर पे जाएगा बेंच को दूसरा ऑर्डर। बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचालक यांचा सन्मान ठिकाणी होत आहे आणि त्यांचा सन्मान। अरे नीरज तू आहे रे। चंद्रकांत दादा बेंडे, बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि संचालक आहेत चंद्रकांत दादा यांचा सन्मान आपण करतो। त्यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम क्रमांकासाठी संयुक्त सहकार्य केले, एकदा जोरदार टाळ्या चंद्रकांत दादा बेंडे यांच्यासाठी त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। प्रथम क्रमांकाला विशेष सहकार्य संयुक्त विद्यमानाने लाभलेला आहे ज्ञानेश्वरजी दळवी साहेब आणि चंद्रकांत दादा बेंडे यांच्या माध्यमातून। त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण म्हणत आहोत आणि पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय। राजेंद्र दादा चिकले यांचे सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। या स्पर्धेच्या वतीने रेशीम धाग्याने मिळलेली मायेची दाशाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचं करत आहोत। या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान आपण त्यांना सन्मानित करत आहोत। यानंतर आता आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत। नितीन दादा चिकणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। अरे नीरज छत्री यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व सन्मानार्थींचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती दक्षिण सावली रबर आपण करत आहोत। आयोजन समितीच्या वतीने सन्मान होत आहे। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुकदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान। पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि सन्मान आहे
करंडी गावचे सुपुत्र सुधीर दादा शेलार एक युवा नेतृत्व आहे दक्षिण जावलीच आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायचूकदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सुधीर दादा शेलार करंडी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने संतोष दादा भोसले जावली बँक कर्मचारी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती याने आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. संतोष दादा भोसले जावली बँक कर्मचारी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आयोजन समितीच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळी आणि सन्मानार्थी आहेत सुभाष दादा धनावडे फौजी यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये उतरला होता. चांगली फाईट या संघाने दिली. आपण फौजी यांना विनंती याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सुभाष दादा धनावडे फौजी जे मोहाड गावचे आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचूकदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. नितीन दादा मोरे कुसुंबी यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मिळालेला आहे. कुसुंबी गावचे सुपुत्र नितीन दादा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. ज्यांच्या वतीने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगला उत्कृष्ट फलंदाज हा किताब मिळालेला आहे. दादांचं मनपूर्वक आभार आणि त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली ही मायेचूकदार शाल आहे ती त्यांना आपण प्रदान करत आहोत. मोहाड गावचे सुनीलजी धनावडे यांचे सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचा आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायेचूकदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान या रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपण करत आहोत. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि सन्मान आहे मोहाड गावचे सुपुत्र श्री गोपीचंदजी धनावडे यांचे सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांनाही विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. श्री दत्ताजी दुंगळे यांचे सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांनाही विनंती आहे की याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री शशिकांतजी शेलार करंडी गावचे सुपुत्र यांचे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. श्री नारायण शेलार करंडी यांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनाही विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा अशी विनंती आपण त्यांना करूया. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा हा अंतिम दिवस आणि शेवटचे काही क्षण आता उरलेले आहेत. या स्पर्धेचे बघता बघता हे तिसरं पर्व संपन्न झालेलं आहे. चांगले सामने आपण पाहिले. आपण सर्वांनी आस्वाद घेतला. खऱ्या अर्थानं खेळाडूंनी सहभाग घेतला. आर्थिक पाठबळ या स्पर्धेला मिळालं. आयोजन समितीने मेहनत घेतली आणि स्पर्धा उभी राहिली. श्री विनोदजी शेलार करंडी यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे आणि त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आपण त्यांना करत आहोत. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आता 8 संघ मालकांचा आपण सन्मान करणार आहोत कारण हे संघ मालक फार महत्वाचे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. श्री दत्त फायटर्स यांचा आपण सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या वतीने आणि संघ मालकांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी विनंती अजित दादा शेलार यांना करूया की आपल्या सन्मान विनोदजी शेलार यांना विनंती आहे की हा सन्मान आपण श्री दत्त फायटर्सचा आपण स्वीकारावा अशी विनंती आपण त्यांना करूया. त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. श्री दत्त फायटर्स यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. त्यांचं सन्मान चिन्ह आहे संघ मालकांचं ते आता आपण प्रदान करत आहोत. श्री दत्त फायटर्स आपण या आपला सन्मान ठिकाणी होत आहे. या स्पर्धेच्या वतीने आपले सन्मान केले जात आहे. आपला सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत.
संघ मालकांचे सन्मान चिन्ह आहेत आणि आयोजन समितीच्या वतीने हे सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील संघ आहे काळेश्वर 11 संघ मालक आहे चंद्रकांत दबेंदे यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांचा संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळलाय आणि त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. आणि संघ मालकांसाठी एक विशेष सन्मान चिन्ह आहे आणि त्या सन्मान चिन्हावरती संघ मालकांचे फोटो आहेत आणि असं सन्मान चिन्ह आपण संघ मालकांना या ठिकाणी आता या स्पर्धेच्या वतीने प्रदान करत आहोत. आणि आपण चंद्रकांत दबेंदे टीम काळेश्वरी 11चा या ठिकाणी होते सन्मान. पुढील संघ आहे संघाचं नाव आहे एनआर वॉरियर. संघ मालक आहेत नितीन दादा चिकणे आणि राजेंद्र दादा चिकणे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. एनआर वॉरियर्स ज्या टीमने मेगा फायनल जिंकलेली आहे त्या संघाचे संघ मालक आहेत एनआर वॉरियर्स. या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. एनआर वॉरियरचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आयोजन समितीच्या वतीने सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील टीमकडे आपण मिळणार आहोत. एनआर वॉरियर्स जबरदस्त खेळ राहिला त्या टीम्स आणि चॅम्पियन टीमचे संघ मालक आहेत त्यांचा सन्मान आपण करत आहोत. टीमचं नाव आहे एनआर वॉरियर्स. पुढील टीमकडे आपण वळत आहोत. संघाचं नाव आहे पाबळ पॅन्थर्स. योगेश दादा धुंदळे यांच्या मालकीचा असणारा संघ त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. संघाचं नाव आहे पाबळ पॅन्थर. संघ मालक आहे श्री योगेश दादा धुंदळे यांचा सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. टीमचं नाव आहे पाबळ पॅन्थर्स यांचा या ठिकाणी होते सन्मान. पुढील संघ आहे संघाचं नाव आहे फौजी फायटर. संघ मालक आहेत फौजी सुभाष धनावडे दादा. आपल्या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. फौजी फायटर संघाचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी त्यांना प्रदान करत आहोत. फौजी फायटरला आपण एक सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत. फौजी फायटर आपण सन्मानित करत आहोत त्या संघाला. संघ मालक आहेत फौजी सुभाष धनावडे दादा यांचा सन्मान ठिकाणी आपण करत आहोत. फौजी फायटरचा सन्मान होत आहे. टीमचं नाव आहे फौजी फायटर्स. संघ मालक फौजी सुभाष धनावडे दादा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. जो संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ राहिलेला आहे. पुढील सन्मान आहे संघाचं नाव आहे शिवश्री 11. श्री दत्ता पवार आणि नितीन पवार यांच्या मालकीचा असणारा संघ आपण या दत्ता दादा पवार नितीन दादा पवार आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. संघाचं नाव आहे शिवश्री 11. या स्पर्धेमध्ये सहभागी झाला या स्पर्धेमध्ये खेळला त्यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. संघाचं नाव आहे शिवश्री 11. त्यानंतर संघाचं नाव आहे तन्मय टायटन्स आणि संघ मालक आहे चेतन दादा सुर्वे आणि आबा चिकणे यांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. तन्मय टायटनचा सन्मान होत आहे. या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला. पुढील संघ आहे जावली टायगर. संदीप दादा शेडगे यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. संदीप शेडगे यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. संघाचं नाव आहे जावली टायगर. या जावली टायगरचा सन्मान होत आहे आणि जावली टायगरला विनंती आपण या आपल्या संघाचा आपण सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे. तो 6:30 तक हो जाएगा. त्याचबरोबर मित्रांनो या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेला आहे त्या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. प्रथम पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 10,000साठी बाबाराजे प्रतिष्ठान संचालक महाराष्ट्र राज्य माफ करा अध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्री ज्ञानेश्वरी देवी साहेब आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेला आपण विशेष सहकार्य केलेलं आहे आपले मनपूर्वक आभार. चंद्रकांत दादा आपलाही मनपूर्वक आभार. संचालक बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे 7,000 श्री नंदेश दादा कदम आणि योगेश दादा कुसुंबी यांचं मनपूर्वक आभार आहे कारण आपण द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य केलं. मालिका वीरासाठी सायकल मिळालेली आहे. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वकवडी गावचे संदीप दादा शेलार आपले मनपूर्वक आभार. फलंदाज नितीन दादा मोरे आपलेही आभार. त्याचबरोबर गोलंदाज सचिन मोरे मामा आपला आभार. चित्रक्षक अक्षय शेलार यांच्या वतीने मिळालेला आहे आपलेही आभार. लाईव्हचं प्रसारण भाजपा युवा मोर्चा जावली सागर धनावडे सर आपलेही आभार. नितीन दादा साळुंके पाणी सौजन्य आपला आभार. श्री साई स्पोर्ट्स कोपरखेरणे आपला आभार. सुधीर दादा शेलार आपले मनपूर्वक आभार. यांच्या वतीने उदयोन्मुख खेळाडूसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स आपले मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण
आपण आता यानंतर ज्ञानेश्वरी दळवी साहेबांचं जे सन्मान चिन्ह आहे या ठिकाणी आपण आता प्रदान करत आहोत आणि ते स्वीकारण्यासाठी विनंती आहे. चंद्रकांत दादा विंदे यांना विनंती या आणि आपण हे सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं, कारण आपला पहिल्या क्रमांकासाठी विशेष. नंदेश कदम यांना विनंती आपण हे सन्मान चिन्ह आपण स्वीकारा. पहिल्या क्रमांक नंदेश कदम यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि पहिल्या क्रमांकाचं सन्मान चिन्ह आपण प्रदान करत आहोत. ज्ञानेश्वरी दळवी साहेब आणि चंद्रकांत दादा भिंदे यांचं सन्मान चिन्ह आहे ते आपण प्रदान करत आहोत. चंद्रकांत दादा भिंदे यांना आपण ते सन्मान चिन्ह प्रदान करतोय. आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. नंदेश दादा कदम आणि योगेश दादा चिकणे यांनी द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि नंदेश कदम या ठिकाणी आहे, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य कुसुंबी गावचे सुपुत्र यांचा सन्मान या ठिकाणी संयुक्त होत आहे. नंदेशजी कदम आणि योगेश दादा चिकणे यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. योगेश दादा चिकणे यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी अजय यांना विनंती आहे आणि आपण योगेश दादा चिकणे यांचा सन्मान आपण स्वीकारावा. द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य लाभलेला आहे. योगेश दादा चिकणे कुसुंबी यांचा मनपूर्वक आभार आणि आपण सन्मान करत आहोत. प्राथमिक स्वरूपामध्ये अजय कुसुंबी गावचे त्यांचा सन्मान ठिकाणी स्वीकारतील. मालिकावीरासाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वकवडी गावचे संदीप दादा शेलार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती आहे. नितीन दादा मोरे उत्कृष्ट फलंदाजासाठी विशेष सहकार्य लाभलेला आहे, त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. दादांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या सन्मान चिन्ह आहे विशेष सहकार्यासाठी आणि ते सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. त्यानंतर सचिन मोरे मामा आपण उत्कृष्ट गोलंदाजासाठी विशेष सहकार्य केलेले आपणही या आपला सन्मान ठिकाणी होत आहे. हे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. सचिन मोरे मामा आपला सन्मान ठिकाणी होत आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक हा पुरस्कार वकवडी गावच्या अक्षय श्रेवार यांच्या वतीने मिळालेला आहे, त्यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे. आकाश सुर्वे यांना विनंती आहे की अक्षय शेलार यांचा सन्मान प्राथमिक स्वरूपामध्ये आपण स्वीकारावं, हे सन्मान चिन्ह अशी विनंती आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळूया. लाईव्हचं जे प्रसारण आहे पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं. भाजपा युवा मोर्चा सांगली तालुका हायटेक कम्प्युटरचे सागर धनावडे सर यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. आसरी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री सागर धनावडे सर. पुढील सन्मानाकडे आपण वळूया. सन्मान आहे पाणी सौजन्य नितीन दादा साळुंके आपला सन्मान ठिकाणी होत आहे. पाणी सौजन्यासाठी विशेष सहकार्य. त्यानंतर पुढील सन्मान आहे पार्टी आर्ट्स अँड बॅनर्स यांच्या वतीने टॉस्का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स आम्हाला मिळालेला आहे, त्यांचे सन्मान ठिकाणी होत आहे. पार्टी आर्ट्स अँड बॅनर्स. त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स कोपर खेरणे यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. चेंडू सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. त्यानंतर उदयनमुख खेळाडूसाठी विशेष सहकार्य करंडी गावचे सुधीर दादा शेलार यांच्या ठिकाणी यानंतर सन्मान होत आहे. सुधीर दादा शेलार यांना विनंती आहे की आपलं सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं. उदयनमुख खेळाडूसाठी विशेष सहकार्य. त्यानंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्या वाहिनीने केलेलं आहे, गेली 3 वर्ष ही वाहिनी या स्पर्धेची जोडली गेलेली आहे. बिबरी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. किरण दळवी यांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. उदरनिर्वाहासाठी बिबरीवरतून स्थायिक झाले पनवेल या ठिकाणी आणि पीटीसी सारखा चॅनल त्यांनी उभा केला आणि बघता बघता या चॅनलचं जाळं सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या चॅनलचा या ठिकाणी सन्मान होत आहे. युट्यूब चॅनल पीटीसीचा सन्मान होत आहे. बिबरी गावचे सुपुत्र आहेत केतन दळवी आणि किरण दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष ही वाहिनी या स्पर्धेची जोडली गेलेली आहे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला सातारा आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा गणेश शिंदे सरांचा आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांनाही सन्मानित करूया. त्यांचाही सन्मान आपण लगोलग करत आहोत.
खऱ्या अर्थानं आम्ही सातत्याने एक गोष्ट समजत असतो की व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र का म्हणतो, तर आपण पाहिलं गेलं संपूर्ण सातारा जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा आवाज सातत्याने गुणगुणतो. जावली तालुक्याचे सुपुत्र निलेशजी मर्डेकर सर यांचा एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. गेल्या 2 दिवसापासून ज्यांचा आवाज आपण या खऱ्या अर्थानं दक्षिण जावली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय, ऐकलाय, त्यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद. त्याचबरोबर डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचे सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबर अमित दादा कासोडे हे जे व्यासपीठ ज्यांच्या वतीने उभं करण्यात आलेलं आहे ते अमित दादा कासोडे आपण या आणि डीजे अद्वैत यांचा सन्मान होणार आहे. आणि चेतनांना विनंती आहे की हे सन्मान आपण स्वीकारावे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. आणि सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक माननीय श्री ज्ञानदेवजी रांदे साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगला आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण विनंती करूया. बाबाराजे प्रतिष्ठानचे संचालक अर्थात कुसुंबी गावचे चंद्रकांत दादा भिंदे यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. दक्षिण जावली प्रीमियर लीग पर्व 3 या पर्वाच्या आयोजन कमिटी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे चांगल्या पद्धतीचं. आणि त्याच नियोजनामध्ये सहभागी झालेले दक्षिण जावलीचे सर्व खेळाडू, आज स्टेजवर असणारे सर्व दक्षिण जावलीचे कार्यकर्ते, सर्व गावातली कार्यकर्ते यांचेही मी आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून इथे आला आणि ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या नावाने ही टुर्नामेंट आहे तसेच सर्वांचे यूथ आयकॉन आमचे प्रेरणास्थान बाबाराजे, तसेच या टुर्नामेंटला ज्यांनी पुरस्कृत दिलेले बक्षीस ते जावलीचे साहेब, सर्वांना प्राधान्य आहेत की कोण आहेत तर ते जावलीचे साहेब आहेत. या साहेबांचे पण मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रम आयोजित केल्या सर्व आयोजन कमिटीचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत दादा. यानंतर आता एक सन्मान आपण करत आहोत आणि सन्मान आहे एखादी स्पर्धा ज्यावेळेस संपन्न होते आणि त्या स्पर्धेचा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा आढावा घेतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आणि या स्पर्धेच्या आठवणी जपण्याचं काम जर कोण करतं ना तर तो फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटर प्रसाद पिसाळ यांचा आपण सन्मान करत आहोत. एक युवा आहे आणि युवा एक चांगलं काम करत आहे. या स्पर्धेच्या आठवणी जपल्या एकदा जोरदार टाळ्या प्रसाद पिसाळसाठी. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धांचा आढावा घेत असतो. छोटे छोटे क्षण असतात आणि हे छोटे छोटे क्षण प्रेक्षकांपर्यंत किंवा क्रीडाप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करताना तर हे सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटर करत असतात. आणि प्रसाद पिसाळ आपलं मनपूर्वक आभार. यानंतर पुढील मनोगताकडे वळूया. नितीन दादा चिकन यांना विनंती आहे की आपण 2 शब्द या स्पर्धेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आज हे 3रं पर्व आहे आणि आमची टीम सलग 3 वर्ष खेळते. पहिल्या पर्वामध्ये तर पहिल्या राऊंडमध्येच आम्ही बाहेर होतो. मात्र दुसऱ्या पर्वामध्ये पियुष माझ्यापाशी येऊन बोलला की माझ्याकडनं हे झाले. बोलो काही काळजी करू नको, पहिला अपयश आलं तरी काही हरकत नाही, तो असंच पुढं अजून प्रयत्न कर.
आणि त्याने ते करून दाखवलं आणि यावर्षी त्यानं पहिला नंबर घेतला आणि या पूर्ण विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त पियुष कदमचं आहे, त्याने ते करून दाखवलं. धन्यवाद. आता अधिकचा वेळ न घेता आपण आता पुढील मनोगताकडे वळूया आणि सुधीर दर्शनांना विनंती आहे की आपण एक मनोगत या ठिकाणी आपलं व्यक्त करावं दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगला, अशी त्यांना या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने विनंती आहे. दक्षिण जावली रबर बॉल स्पर्धा यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी आयोजित केली. सर्वांना पाहून असं वाटतं की पाऊस पडतोय की नाही पडतोय काय दिसतच नाही आहे, पण क्रिकेट मात्र दिसतंय आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी खेळलात. आयोजकांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. असंच प्रत्येक वेळी काही ना काही करत राहा आणि असंच क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन करत राहा, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सुधीर दादा. आता यानंतर आता आपण वळणार आहोत त्यानंतर आपण वळणार आहोत पुढील मनोगताकडे. फौजी सुभाष बनवडे दादा यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेत आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. दक्षिण जावली प्रीमियर लीग तिसरं वर्ष अतिशय कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे आयोजित केलं आणि मी तर आता सर्वांना माहीतच आहे, मी एक फौजी असल्यामुळं मला काय वेळ नसल्यामुळं मला काही म्हणजे ह्या वर्षी नितीननं फोन केला आणि सांगितलं की बाबा असं आपण दक्षिण जावली ओपन केली होती आणि यावर्षी काहीतरी तुझ्याकडून मार्गदर्शन पाहिजे आम्हाला. तर मी म्हटलं अवश्य. आणि मला जी टीम आज माझ्यासाठी दिली ती अतिशय चांगल्या प्रकारे खेळली ते आणि उत्कृष्ट म्हणजे आणि त्यांची तिन्ही म्हणजे जेवढ्या मी मॅच बघितल्या, मी इथं नसलो तर मी ऑनलाईन बघत होतो, पण अतिशय चांगल्या प्रकारे खेळली आणि त्यांना माझं हमेशा असं प्रोत्साहन राहील आणि त्यांनी पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला प्रयत्न करावा ही मी त्यांना एक विनंती करतो. धन्यवाद. आता जो खेळ तुम्ही 2 दिवस खेळलेला आहात त्या खेळाची गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण या ठिकाणी आता पहिल्या पुरस्काराकडे वळणार आहोत. मित्रांनो, पहिला पुरस्कार आहे तो प्रेक्षणीय मॅचचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि या मॅच मध्ये दक्षिण जावली 11ने हा सामना जिंकला आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार चाललाय करंडी गावाला. खेळाडूचं नाव आहे विजय चव्हाण. या प्रेक्षणीय मॅच मैत्रीपूर्वक लढत झाली दक्षिण जावली विरुद्ध जावली 11 आणि या मॅच मध्ये चांगला खेळ केला करंडी गावच्या विजय चव्हाण यांचा सामनावीराचा पुरस्कार देऊन आपण त्यांच्या ठिकाणी गुणगौरव करत आहोत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजय चव्हाण यांनी केले आणि हा सामना दक्षिण जावली 11ने जिंकलेला आहे आणि पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे. नितीन दादा मोरे यांना विनंती आहे याने आपल्या शुभाशय हा सामनावीराचा पुरस्कार विजय चव्हाण करंडी यांना आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. थँक्यू. आता यानंतर अंतिम मॅच सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्या अगोदर काही कॅश प्राइज आहेत ते आपण अनाऊन्स करूया आणि सचिन मोरे मामा यांच्या वतीने त्या खेळाडूसाठी 500 रुपये आहेत आणि त्याचबरोबर नितीन दादा चिकने यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, असं 1500 रुपयाचा पुरस्कार आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगची सामनावीराची ट्रॉफी आपण प्रदान करूया. अंतिम सामन्यामध्ये आपण त्यांच्या बॅटिंगचा झंझावात पाहिला. कुसुंबी गावचे युवा ऑलराऊंडर पियुष कदम अंतिम सामनावीर. 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी आहे आणि प्रदान करण्यासाठी विनंती आहे. नंदेश दादा कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय हा सामनावीराचा पुरस्कार पियुष कदम यांना आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. 1500 कॅश आणि सामनावीराची ट्रॉफी. आणि वडिलांच्या शुभाशय त्यांना पारितोषिक प्रदान केलं आहे. पियुष आम्ही बोलतो, नंदेश भाऊ आम्ही पियुष अनेक वेळा बोलतो, परंतु तुमचा मुलगा हा क्रिकेटच्या पटलावरचा युवा ऑलराऊंडर आहे आणि चर्चेमध्ये आला अलीकडच्या 2 वर्षामध्ये. कशा भावना आहेत? मुलगा चांगलं क्रिकेट खेळतोय. क्रिकेट तो जाम खेळतोय, चांगलाच खेळतो. पण कसं ग्राउंडवरती मी आलो की त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. मला ग्राउंडवरती येतो बोलवत नाही आता. तुम्ही ऑनलाईन बघा. बाकी गेम तर भारी माझ्या सगळ्यांना आवडतो. क्या बात आहे. खूप सारं अभिनंदन.
बघायला जास्त आवडतं. क्या बात आहे. म्हणजे पियुषची मम्मी देखील क्रिकेट पाहत असते. आणि पियुष, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला अशा आई वडील लाभलेले आहेत जे क्रिकेट प्रेमी आहेत. आपले अभिनंदन आणि आपले आभार. त्यानंतर आता आपण पुढील पुरस्काराकडे आपण वळत आहोत. आणि पुरस्कार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, पुरस्कार आहे चौकार किंगचा. हा पुरस्कार आपण आता प्रदान करत आहोत. या स्पर्धेमध्ये 5 चौकार मांडलेले आहेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे राजेंद्र चिकणे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण चौकार किंग हा पुरस्कार प्रदान करावा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा चौकार किंग पुरस्कार चाललाय. घरात घर गावाला. खेळाडूचं नाव आहे प्रसाद सुर्वे. 5 चौकार. 5 चौकार या स्पर्धेमध्ये प्रसाद सुर्वे यांनी ठोकलेले आहेत. पुरस्कार चाललाय घरात घर गावाला. खेळाडूचं नाव आहे प्रसाद सुर्वे. आघाडीला येऊन 5 चौकार त्यांनी खेळलेले आहेत. आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा चौकार किंग कोण आहे तर घरात घर गावचा हा प्रसाद सुर्वे आहे. एका जोरदार टाळ्या. प्रसाद, 2 शब्द तुमच्याशी बोलायला आवडतील. घरात घर गावाचा डंका चौकार किंग म्हणून वाजलेला आहे आणि प्रसाद सुर्वे हे नाव आहे. कशा भावना आहेत? खूप छान वाटतंय. पण फायनल येऊन आम्ही हारलो. पण ठीक आहे, खेळ आहे आणि खेळामध्ये या सर्व गोष्टी होत राहतात. प्रसाद सुर्वे, तुम्हाला एक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुरस्कार आहे मित्रांनो षटकार किंग. आणि हा पुरस्कार आता प्रदान करण्यासाठी विनंती आहे. कॅश प्राइज आहे आणि देण्यासाठी विनंती. दत्ता दादा दुधळे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण षटकार किंग हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा षटकार किंग पुरस्कार चाललाय. वेन्नीच्या तीरावरती बसलेलं मेड्याच्या बाजूला असणारं गाव म्हणजे मोहाट. खेळाडूचं नाव आहे ऋतिक धनावडे. 9 षटकार. 9 षटकार मारत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. खेळाडूचं नाव आहे ऋतिक धनावडे. मोहाटचा खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये 1 अर्धशतक त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. 9 षटकार मारत हा पुरस्कार षटकार किंगचा आपल्या नावी केलाय. ऋतिक, जबरदस्त बॅटिंग केला. मोहाटगावचे खेळाडू अंडरम क्रिकेटमध्ये आपण त्यांना अनेकदा पाहतो, परंतु आज ओराम क्रिकेटमध्ये मोहाटगावच्या क्रिकेटरने ऋतिक धनावडे यांनी 1 अर्धशतक ठोकलं. 9 षटकार आहेत. कशा भावना आहेत? मोहटगाव आता सध्या म्हणायला गेलं तर आता ओरमला सुद्धा अंडरम क्रिकेट सारखंच खेळायला लागले. आता पोर आमच्या ते सगळी चांगलीच खेळायला लागले. ऋतिक, मोहाटगावचे किती खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये? मोहटगावचे 8 खेळाडू या स्पर्धेत खेळायला लागले. सगळे चांगले खेळले. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा होते ऋतिक धनावडे ज्यांना मिळाला षटकार किंग हा पुरस्कार दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा. यानंतरचा पुरस्कार आहे मित्रांनो एक उदयनमुख खेळाडू. हा पुरस्कार त्यांच्या वतीने मिळालेला आहे. सुधीर दादा शेलार करंडी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. एनी केसेस एक उदयनमुख खेळाडू आहे. मालचुंडी गावचा आदित्य दुधाने ठरला या स्पर्धेचा उदयनमुख खेळाडू. या कॅश प्राइज आहे. आदित्य दुधाने यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. कॅश प्राइज आहे. सुधीर दादा शेलार यांच्या वतीने हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. उदयनमुख खेळाडू दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा आदित्य दुधाने ठरलाय मालचुंडीचा. यानंतरचा मित्रांनो पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी विनंती आहे. नितीन दादा हा पुरस्कार अक्षय शेलार यांचा आभार आहे आणि देण्यासाठी विनंती आहे. श्री सुनील दुनावडे मोहाट यांना विनंती आहे की आपल्या शुभासे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि या स्पर्धेमध्ये 5 कॅच पकडत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. गांजे पंचक्रोशी मध्ये आहे हे गाव आणि गावाचं नाव आहे लिगाडेवाडी आणि खेळाडूचं नाव आहे आमर चिकणे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कॅचेस पकडणारा खेळाडू आहे लिगाडेवाडीचा आमर चिकणे. 5 कॅचची नोंद त्यांच्या नावी आहे आणि आपण त्यांना देऊया दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स हा पुरस्कार, क्रिस्टलची ट्रॉफी आहे, कॅश प्राइज आहे. एका जोरदार टाळ्या अमर चिकणे यांच्या खेळासाठी. सीमारेषे लगत अमर चिकणे यांनी बरेचसे कॅच पकडलेले आहेत. पुरस्कार चालला लिगाडेवाडी. अमर बॅटिंग मध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुरस्कार लिगाडेवाडीला गेलाय. कशा भावना आहेत? खूप मस्त वाटतंय लिगाडवाडीला पुरस्कार आला आणि बॅटिंगला ह्या वर्षी थोडं आउट ऑफ फॉर्म होतं, बट नेक्स्ट इयर नक्की. क्या बात आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मी चांगला खेळेन. यावर्षी जरी आउट ऑफ फॉर्म असलो तरी मी चांगल्या कॅचेस पकडलेले आहेत आणि त्यांना आपण हा पुरस्कार दिलेला आहे. यानंतरचा मित्रांनो पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि हा पुरस्कार आता देण्यासाठी विनंती आहे नितीन दादा मोरे यांना विनंती आहे या आणि आपल्या शुभाचे हा पुरस्कार द्यावा. मित्रांनो 3 खेळाडूंनी 4-4 विकेट टेकलेले आहेत. त्याच्यामध्ये किरण शेलाटकर 4 विकेट, भरत कोकरे 4 विकेट, परंतु आणखीन एक खेळाडू आहे ज्याने 4 विकेट टिपलेले आहेत. परंतु हा पुरस्कार देताना आता धावांचा आधार घेतलेला आहे. या 3 खेळाडूंमध्ये 4-4 विकेट सेम आहेत, परंतु या 3 खेळाडूंमध्ये धावा सर्वाधिक कुठलेल्या आहेत. अशा रीतीने उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 4 विकेट आणि 59 धावा आपल्या नावी करणारा पुरस्कार चाललाय. वेण्णेच्या तीरावरती बसलेलं गाव, पुलाच्या बाजूला आहे पिंपरी गाव. पुरस्कार चाललाय आबी शिंदे यांना. 59 धावा, 4 विकेट टिपलेले आहेत. आबी शिंदेने हॅट्रिक घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग ची हॅट्रिक कोणी घेतली तर ते नाव आहे पिंपरी गावचं आबी शिंदे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 4 विकेट, 59 धावा. पुरस्कार चाललाय पिंपरी गावाला. आबी खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी आबीचा बोलबाला आम्ही नेहमी पाहतो, परंतु आबी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही केलेली गोलंदाजी, टिपलेली हॅट्रिक, मिळालेला पुरस्कार, कशा भावना आहेत? खूप भारी वाटतं. गोलंदाजी करताना वेगळी काय रणनीती तुम्ही आखत होता की आबी शिंदे म्हटलं की कमी गतीचे बॉल आणि त्याचा बोलबाला पाहायला मिळाला? सुक्क ग्राउंड होतं त्याच्यामुळे मी बॉलिंग घेत होतो स्वतः. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आबी तुम्हाला असतील. हा होता या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आता पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार आता विनंती करूया नितीन दादा यांना की आपल्या शुभास्य आपण प्रदान करावा. पुरस्कार आहे कॅश प्राइज आकर्षक ट्रॉफी आणि हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. ज्याने या स्पर्धेमध्ये 110 धावा कुठलेल्या आहेत बॅटिंग करताना आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. एनी गेसेस? हेही गाव पुलाच्या बाजूलाच आहे आणि गावाचं नाव आहे मोहाट. खेळाडूचं नाव आहे राहुल धनावडे. 110 धावा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज मोहाट गावचा राहुल धनावडे ठरलाय. 110 धावा ठोकलेल्या आहेत आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. राहुल धनावडे टीमचा तारणहारता होता. राहुल धनावडे तुमचा खेळ आम्ही पाहिला. खऱ्या अर्थानं सुरुवातीला आघाडीला येऊन संयमाने सुरुवात करायची आणि ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस षटकार मारायचे. अनेक वेळा तुम्ही टीमसाठी षटकार मारले. 110 धावा तुमच्या बॅट मधून आलेल्या आहेत. आणखीन एक पुरस्कार मोहाट गावाला चाललाय. कशा भावना आहेत? खरं तर खूप छान वाटतं. आज मोहाट गावचे 7 प्लेयर होते त्या लीगमध्ये घेताना सगळ्यांना संधी होती. प्रत्येकाने चांगला खेळ दाखवला. तेजस साईड असून मी असं माझ्या संघ मालकानं जो माझ्यावर विश्वास दाखवला किशोर बाबू. बॅटिंग तर शेवटपर्यंत करायचीच होती. आबीची साथ होती आणि बॅटिंग चांगली झाली. खेळायची संधी भेटली तरी आपला खेळ दाखवताना त्याच्याबद्दल चांगलं वाटते. खेळायचं तर होतंच आपल्या संघ मालकासाठी. आपला खेळ दाखवायचा होता एवढीच इच्छा होती. क्या बात आहे. खेळलात आणि तुम्ही जिंकलात आणि हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. आता मित्रांनो यानंतरचा पुरस्कार आहे मालिका वीराचा पुरस्कार आणि हा पुरस्कार आता प्रदान करण्यासाठी विनंती आहे. सायकल आहे संदीप दत्त शेलार वखवडी. बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांचा मनपूर्वक आभार आणि सायकल प्रदान करण्यासाठी विनंती आहे. मालिका वीराचा पुरस्कार या स्पर्धेचा राजा खेळाडू हा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. ज्याने संपूर्ण स्पर्धा धनानंद सोडलेली आहे आणि पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी आपण विनंती करूया. चंद्रकांत दादा भेंदे यांना विनंती आहे. बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचालक यांना विनंती आहे याने आपल्या शुभास्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा.
बॅटिंग करताना मित्रांनो 140 धावा कुठलेल्या आहेत. गोलंदाजी करताना या खेळाडूने 8 विकेट टिपलेले आहेत. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणार नाचणीचं गाव म्हणजे कुसुंबी गावाला चाललाय मालिका वीराचा पुरस्कार. खेळाडूचं नाव आहे पियुष कदम. या स्पर्धेचा बादशाह खेळाडू पुरस्कार चाललाय. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेलं गाव म्हणजे कुसुंबी आहे आणि त्या गावचा एक युवा ऑलराऊंडर पियुष कदम या ठिकाणी आलाय. मालिका वीराचा पुरस्कार स्वीकारतो. 140 धावा 8 विकेट. त्यांचे आज वडील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार पियुष कदमला आपण प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ राहिला पियुष कदमचा. 140 धावा आणि 8 विकेट. पियुष आता तुमच्याशी बोललं पाहिजे कारण 140 धावा 8 विकेट आणि एनआर वॉरियर संघ विजयी झालाय. परंतु पुरस्कार कुसुंबी गावाला गेला मालिका वीराचा. कशा भावना आहेत? खूप छान वाटते आणि पहिल्यांदाच मला असं मालिकावीर भेटलंय. सायकल पहिल्यांदाच एवढं मोठं बक्षीस भेटलं. छान वाटतं. आज तुमचे बाबा उपस्थित आहेत आणि आई आणि वडील तुम्हाला असे मिळालेले आहेत जे क्रिकेटवरती प्रेम करतात. मम्मी पप्पा दोघं पण मला सपोर्ट करतात. माझी मॅच असेल तेव्हा सर्व मॅचेस माझ्या टी व्हीवरती लाईव्ह बघतात. चांगलं सपोर्ट आहे मला घरच्यांना. क्या बात आहे. लीग विषयी 2 शब्द जाता आता. खूप छान लीग आहे आणि या लीगची दरवर्षीच वाट बघतो. जिंकायची असते दरवर्षी वाट बघतो आम्ही. क्या बात आहे. होते पियुष कदम कुसुंबी. एकदा जोरदार टाळ्या ज्यांना मिळाला मालिका वीराचा पुरस्कार. आणि पियुषला विनंती आपण करूया की आपण सायकल सोबत एक फोटो काढूया. 140 धावा 8 गडी टिपणारा कुसुंबी गावचा पियुष कदम ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. एनआर वॉरियरचा खेळाडू आहे. प्रत्येक षटकारासाठी आहे ना 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. त्याच्यामध्ये मोहाट गावचे ऋतिक धनावडे आपण एक मारलेला आहात. आपण या ऋतिक धनावडे एक षटकार आपल्या बॅटमधून आलेला आहे. मल्ल विद्या कुस्ती केंद्र मालचुंडी यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते आपण प्रदान करत आहोत. ऋतिक धनावडे मोहाट गावचे आहेत आणि त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक षटकार मारलेला आहे ऋतिक धनावडे यांनी आणि त्यांनाच विनंती आहे मल्ल विद्या कुस्ती केंद्र मालचुंडी. एकदा जोरदार टाळ्या. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांच्या खेळाचं कौतुक आहे. त्यानंतर आणखीन एक षटकार मारलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे साईराज धनावडे. या साईराज धनावडे आपल्याही बॅटमध्ये षटकार आलेला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मल्ल विद्या कुस्ती केंद्र मालचुंडी यांच्या वतीने साईराजला आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. चांगला खेळ साईराजने केला. साईराज तुझी बाईट घ्यायची राहिली. मध्यंतरी मधल्या फळीमध्ये बॅटिंगला यायचं, गोलंदाजी करायची, संघासाठी चांगलं काम करायचं, पुरस्कार मिळतो 200 रुपयाचं. कशा भावना आहेत? बॅटिंगला नाही येण्याचं कारण प्रॅक्टिसमध्ये नव्हतं. त्यामुळे कॉन्फिडन्स नव्हता तेवढा. पण शेवट मॅच असल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स दाखवण्याची गरज होती. त्यामुळे ट्राय केलं. क्या बात आहे. परंतु पुढच्या वर्षी उत्कंठा राहील. हो नक्कीच. क्या बात आहे. साईराज असंच खेळा. तुम्हालाही शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. आता त्यानंतर या अंतिम मॅच मध्ये 5 षटकार मारलेले आहेत. कुसुंबी गावच्या पियुष कदमला मिळतील 1000 रुपया. पियुष कदमने लाजवाब बॅटिंग केली. त्याच्यामध्ये खास करून स्विच हिटचा फटका जबरदस्त होता, मन हरकून टाकणारा होता. 5 षटकार मारलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या पियुष कदमच्या या 5 षटकारांसाठी. आता यानंतर या स्पर्धेचा उपविजेता हा पुरस्कार आपण प्रदान करूया. 7000 आणि क्रिस्टल आर्टची ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करत आहोत. आणि याही संघाने लीग स्टेजला चांगलं काम केलं, मेगा फायनल पर्यंत पोहोचला, चांगली फाईट दिलेली आहे. आणि देण्यासाठी नंदेश सुद्धा कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभासे
द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरण करत आहोत. 7,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी चालली आहे. संघाचं नाव आहे फौजी फायटर. फौजी सुभाष दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ. या फौजी फायटर आपण या. उपविजेता संघ ठरलेला आहे या स्पर्धेचा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग उपविजेता संघ आहे फौजी फायटर. या हा पुरस्कार आपण या टीमला प्रदान करत आहोत. संघाचं नाव आहे फौजी फायटर. फौजी सुभाष दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ. गणपती बाप्पा पहिल्या आपण प्रदान करत आहोत उपविजेता संघ हा पुरस्कार छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. उपविजेता संघ आहे 7,000 आकर्षक ट्रॉफी. नंदेश कदम आणि योगेश चिकने आपला आभार. यानंतर आपण मिळणार आहोत प्रेक्षणीय मॅचच्या दिशेने आणि या मॅच मध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. संघाचं नाव आहे दक्षिण जावली 11. आपण दक्षिण जावली 11 मित्रांनो आपण या. प्रेक्षणीय सामना झाला जावली 11 विरुद्ध दक्षिण जावली 11 आणि याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. संघाचं नाव आहे दक्षिण जावली 11 आणि पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे. व्यासपीठावरती जे संघ मालक मान्यवर आहेत त्यांना विनंती करता संयुक्त विद्यमानाने हाही पुरस्कार आपण दक्षिण जावलीला प्रदान करावा अशी विनंती आहे. प्रेक्षणीय मॅचचा चॅम्पियन पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. संघाचं नाव आहे दक्षिण जावली 11. एकदा जोरदार टाळ्या दक्षिण जावली 11 साठी. गणपती बाप्पा छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आणि हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. यानंतर आता आपण वळणार आहोत आता चॅम्पियन पुरस्काराकडे. 10,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आहे. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वरजी दळवी साहेब आपला आभार. चंद्रकांत दादा बेंदे संचालक बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपलेही आभार. आणि आता आपण वळणार आहोत पहिल्या चॅम्पियन पुरस्काराकडे. आणि चॅम्पियन पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यासाठी यानंतर आता आपण मान्यवरांना विनंती करत आहोत. संपूर्ण व्यासपीठ चंद्रकांत दादा बेंदे आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की आता संयुक्त विद्यमानाने आपण हा चॅम्पियन पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आहे. संघाचं नाव आहे येणार वॉरियर्स. नितीन दादा चिकने राजेंद्र दादा चिकने यांच्या मालकीच्या संघाने मारलेली आहे बाजी. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना, हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर येतोय. आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय. संघाचं नाव आहे येणार वॉरियर्स. चॅम्पियन दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा. गणपती बाप्पा काळेश्वरीच्या नावानं हा पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. येणार वॉरियर्सला चॅम्पियन पुरस्कार. या स्पर्धेचा मित्रांनो वेळेअभावी असेल तर दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपण दिलगिरी व्यक्त करूया. आणि ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्वांचं आभार मानूया. परंतु मान्यवरांना विनंती आहे की आपण एक सन्मान करावा. आणि सन्मान आहे दक्षिण जावली क्रिकेट क्लब ज्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आणि तो सन्मान स्वीकारावा. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण तो सन्मान करावा. कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आयोजन समितीमध्ये योगदान द्यावं लागतं. रोजच्या दिवसाचा वेळ द्यावा लागतो स्पर्धेसाठी. आणि सर्व घटकांना विनंती आहे की आपण या. सर्व घटकांना विनंती आहे, आयोजन समितीला विनंती आहे. आयोजन समितीचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि त्यांना विनंती आपण या. आयोजन समितीला विनंती आहे आपण या. आपला सन्मान ठिकाणी होत आहे. सर्व आयोजन समिती आपल्याला विनंती आपण या. आपण सर्वांनी मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी आवर्जून
हा सन्मान आपण सर्व मान्यवरांचे शुभारंभ करणार आहोत आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आयोजकांचं आपण कौतुक करावं ज्यांनी आयोजन समितीमध्ये मेहनत घेतलेली आहे आणि त्यासाठी यांचा सन्मान आपण करत आहोत. आपण या ठिकाणी करत आहोत त्या स्पर्धा त्यांनी वेळ दिला आणि फोटो काढू दे. ही स्पर्धा ही यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. त्यासाठी आयोजन समितीचा सन्मान या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि आयोजन समितीच्या प्रत्येक घटकाचा या ठिकाणी सन्मान होतो. मित्रांनो, आयोजन आवडलं असेल तर या आयोजन समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या माध्यमातून होऊन जाऊ द्या, कारण आयोजन समितीला आपण त्यांच्या या आयोजनासाठी दाद देऊ आणि आपण त्यांचा सन्मान ठिकाणी करत आहोत. त्यांना आपण सर्वांनी मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सन्मानित करूया सचिनजी धवले असेल किंवा किरण चिकणे असेल किंवा नितीन शेलार असेल किंवा किशोर चिकणे आबा, समीर चिकणे, सूर्यकांत शेगडे असेल किंवा त्याचे सर्व सहकारी नितीन बिंदे असतील किंवा बाकीचे सर्व सहकारी आपण सर्वांनी एक चांगल्या योगदान स्पर्धेला दिलेलं आहे. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करूया आयोजन समितीमध्ये, परंतु आपल्या सर्वांच्या ठिकाणी संयुक्त सन्मान होत आहे. हा सन्मान फार महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी जी मेहनत